नमस्कार. शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि सामाजिक बांधिलकीची भावना समाजात रुजावी या उद्देशाने सह्याद्री सामाजिक विकास संस्था पनवेल सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा सांगोर्ली येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त ज्ञानाई विद्यालय धामणी येथील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा आदर्शही संस्थेने घालून दिला. ॲडव्होकेट प्रताप पाटील यांच्या कन्या श्रद्धा पाटील आणि राजाराम मगदूम यांच्या कन्या श्रुती मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रायगड जिल्हा परिषद शाळा तारागाव येथील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करत आपल्या मनातील देशप्रेम व्यक्त केले. एका वहीची किंमत कदाचित काही रुपयांची असेल, पण तीच वही एखाद्या विद्यार्थ्यांना स्वप्नांना दिशा देऊ शकते. एका खाऊच्या पुढीत कदाचित मोठी किंमत नसेल, पण त्यातून मिळणारा आनंद एखाद्या बालमनात कायमचा राहू शकतो. हीच भावना मनात ठेवून सह्याद्री सामाजिक विकास संस्था शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सेतू मजबूत करण्याचे काम करत आहे. संस्थेचे आधारस्तंभ ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक आणि देणगीदार यांच्या सहकार्यामुळे या सामाजिक कार्याला सातत्याने बळ मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ शैक्षणिक साहित्य देणे हा या उपक्रमाचा उद्देश नाही, तर त्यांच्या हातात उज्ज्वल भविष्याची संधी देणे हाच खरा उद्देश आहे. सेवा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो, हीच अपेक्षा. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. सह्याद्री सामाजिक विकास संस्था पनवेल, मी त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून आमची संस्था 21 ऑक्टोबर 2021 रोजी या दिवशी स्थापना झाली. या संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक या उद्देशासाठी या संस्थेची स्थापना झाली. आतापर्यंत आम्ही दरवर्षी जून-जुलै महिन्यामध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो. आतापर्यंत आम्ही धामणी या ठिकाणी या शाळेसाठी वाजे, चेरवली, सांगोर्ली आणि ह्या वर्षी नवीन एक शाळा घेऊन तारा या ठिकाणी पण विद्यार्थ्यांना आम्ही वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. तसेच आरोग्य शिबिर, तसेच मूकबधिर मुलांना आर्थिक सहाय्य व यांना अन्नदान करतो. तसेच वृद्धाश्रमाला लागणारी मदत, त्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आम्ही देतो. हे उपक्रम आम्ही राबवत असून आम्ही भविष्यातही समाज हिताचे अनेक उपक्रम सहयोगाने आमच्या सदस्यांच्या साह्याने करतो. हे उपक्रम राबवत असताना भविष्यात संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम समोर येतील ते सक्षमपणे राबवू आणि हे उपक्रम राबवताना अनेक सहयोगी हात संस्थेशी जोडलेले आहेत, त्याचे आभार व्यक्त करून ही सह्याद्री सामाजिक विकास संस्था भावी काळात चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत राहील हा विश्वास संस्थापक अध्यक्ष या नात्याने करतो. सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या कार्यकारिणीच्या पदावरती आपण आहात. कशा प्रकारचं महिलांचं या ठिकाणी योगदान असतं आणि संस्था महिलांना कशा प्रकारे प्राधान्य देत सामाजिक कार्यात उतरत आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमिला भाईंगडे, सह्याद्री सामाजिक संस्थेची सचिव या नात्याने आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. आमची ही संस्था सन 2021 मध्ये स्थापन केली. त्यानंतर आम्ही या संस्थेकडून बरेचसे उपक्रम राबवले आहेत. आदिवासी लोक शाळेमध्ये मुलांना पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम, पूर्वग्रस्तांना मदत केली आहे. बरंच मग आमच्या या संस्थेमध्ये महिलांना आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्या महिला वर्ग सोशल वर्कमध्ये भरपूर कार्यरत आहेत आणि अप्रतिम कार्य करत आहेत. आम्ही आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रमही करतो. महिलांना आमच्या मधल्या महिला काही ज्या आहेत त्या योगा क्लासेसही घेतात. बरेचसे भरतकाम, विणकाम अशी त्यांनी सुविधा शिकवण्याचे चालू केले क्लासेस. ज्यांना अडचण आहे, गरजा आहे त्यांच्यासाठी. आणि कमिटी मेंबर्स मध्ये पण आम्ही आमच्या महिलांनाच प्राधान्य दिलेलं आहे की त्या कारण जे महिला घरी राहतात
त्यांना काही वेळ भेटत नाही, त्यात ते अशा कार्यक्रमात जर मदत होऊन पुढाकार घेऊन केलं तर समाजासाठी पण एक प्रेरणादायक राहील की त्यांनी पुढे येऊन न घाबरता निर्धास्तपणे सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करावं. समाजावर दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाही प्रेरणा मिळेल, त्यासाठी बरेच उपक्रम करत आहेत. आणि आमची संस्था अशीच आम्ही जे आजपर्यंत 5 वर्ष होऊन गेले आम्ही जे जे उपक्रम करतो तशी ती पुढे आम्ही अशा प्रकारे चालवत राहू. आणि महिलांसाठी आम्ही भविष्यामध्ये विचार केला आहे की महिलांसाठी एक बचत गटाचा एक उपक्रम चालू करावा, ज्यामुळे महिलांना आर्थिक दृष्टीने मदत होईल आणि बरेचसे काही ते संस्थेतून त्यांना प्राप्त करता येईल. आणि हेच माझं म्हणणं आहे की आमची संस्था अशीच पुढे चालत राहू आणि भविष्यात पुढे नेऊ, हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात नाव पूर्ण देशात यांचं नाव गजवेल अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. सह्याद्री सामाजिक विकास संस्था पनवेलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम तर राबवले जातात. तो एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं या संस्थेने निर्माण केलेलं आहे. काय भावना व्यक्त करायला या संस्थेची? मी गणेश मुंडळे, सह्याद्री सामाजिक विकास संस्था पनवेल या संस्थेचा मार्गदर्शक, सल्लागार तसेच एक ज्येष्ठ सदस्य, संस्थापक सदस्य असून आम्ही सामाजिक उपक्रमाबरोबरच ज्या काही आमच्या कौटुंबिक समस्या असतील, ज्या सभासदांसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी असं राबवतो, मग ते त्याच्यामध्ये एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणे किंवा संस्थेच्या सभासदांच्या वाढदिवसाला त्यांचं अभिष्टचिंतन करणे किंवा आमच्या सभासदांची मुलं हे पर्सेंटेज किंवा त्यांच्या 10वी 12वीचे निकाल लागतात त्यावेळेला त्यांना एक प्रोत्साहनपर एक असं बक्षीस वगैरे देणं, असे बऱ्याच गोष्टी आम्ही कौटुंबिक हे राबवत असतोय. तसेच बऱ्याच नैसर्गिक आपत्ती किंवा या अशा काय आपत्ती वगैरे येतात त्यावेळेला आम्ही सगळे एकमेकाला आधार देत असतो. एक कौटुंबिक आधार म्हणजे संस्था म्हणजे हे एक आमचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातर्फे आम्ही सगळ्यांना त्या गोष्टीचा आधार असतो. एक बाबा सगळ्या कुणावर काय संकट आलं तर सगळे धावून ॲट ए टाइम धावून येतात आणि त्या व्यक्तीला आपण मदत करत असतोय संस्था म्हणून. तसेच वर्षातून एकदा हे आनंद साजरा करण्यासाठी लोकांना आनंद मिळावा यासाठी आम्ही वर्षातून आमच्या या सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक वर्षातून सहलीचं आयोजन केलं जातं आणि अशा प्रकारे आम्ही सर्व एक मोठी बस करून असे संस्थेचे सर्व सभासद, लहान मुलं, वयस्कर व्यक्ती सगळे आम्ही जाऊन त्या ह्याचा पर्यटनाचा एन्जॉय करतो किंवा आनंद घेत होते. धन्यवाद. सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवताना पदाधिकारी असतील, सदस्य असतील किंवा बाहेर हात संस्थेशी जोडलेले आहेत, एकूणच कशा प्रकारचा सहयोग त्यांचा लाभतो आणि कशा प्रकारे त्यांचे आभार व्यक्त करावे? मी या संस्थेचा संस्थापक सदस्य घनश्याम घोरपडे संस्थेमध्ये काम करतो आणि संस्था सामाजिक बांधिलकीने व या संघटनेचा मूळ उद्देश हा सामाजिक बांधिलकीचा असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत व सामाजिक बांधिलकीतून सर्व सदस्यांचे अनेक उपक्रम, सदस्यांचे सर्व सुखदुःख आम्ही ह्या संस्थेतर्फे हे करत असतो, पाहत असतो व चांगल्या पद्धतीने ही संस्था वाटचाल करीत आहे. तसेच या संस्थेला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य व हितचिंतक यांनी बऱ्याच प्रकारे साथ दिलेली आहे व ही साथ अशीच आम्हाला मिळत राहो व संस्था चांगल्या पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने काम करेल याची मी या संस्थेच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्व हितचिंतकांचे, सर्व सभासदांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. कुठलीही संस्था चालवायची असेल तर त्याला सहयोगी हात खूप महत्वाचे असतात आणि ती युनिटी घडवण्याचं स्किल मात्र आपल्याकडे आहे. एकूणच सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या जडणघडणीत आणि ती पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत असता. कशा प्रकारची संस्थेची वाटचाल, काय सांगतात ध्येय धोरणांचे? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रताप पाटील, कायदेविषयक सल्लागार. सामाजिक संस्थेचं कार्य आम्ही करत असून आणि ह्या सामाजिक कार्यातून एक सामाजिक बांधिलकी आणि आज अनेक खेड्यापाड्यातून, गावातून आलेल्या लोकांना एकत्र करून आम्ही या ठिकाणी सामाजिक संघटना राबवत आहोत. हा उपक्रम करत असताना एक समाधान वाटतंय की आज 500-1000 किलोमीटरवरून जी लोक या ठिकाणी पनवेलमध्ये रहिवासी आहेत त्यांच्या एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही एकमेकाला सतत सहकार्य करत राहतो. त्या बाबतीत माझ्या बाबतीत घडलेले 2 प्रसंग आहेत. माझा भावाचा मृत्यू झाल्यानंतर मी अलिबागला असताना माझ्या मित्रांनी येऊन सहकार्य करून तो अंत्यविधी पार पडला. त्याचबरोबर
2020 मध्ये कोरोनामध्ये माझे वडील 15 दिवस हॉस्पिटलाइज होते. आम्ही क्वारंटाईन होतो. त्याही वेळी संस्थेने आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक दिवशी येऊन लागणारं घरगुती साहित्य, अन्न आम्हाला दिलं. आम्हाला 15 दिवस त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं, जे सहकार्य मी जीवनात कधीही विसरू शकत नाही. तर अशा पद्धतीचे असं म्हटलं जातं की रक्ताची नाती ही मैत्रीच्या नात्यापेक्षा मोठी आहेत. कारण देवाने रक्ताच्या नात्याने नातेवाईक दिले आणि रक्ताच्या नात्याने मित्र मिळाले आणि असे मित्र ह्या सामाजिक संस्थेतून मित्रमैत्रिणी भगिनी मिळालेल्या आहेत आणि सदैव त्यांचं जे प्रेम आहे हे असंच राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर संस्थेत कार्य करण्यासाठी मी माझं जे काही योगदान आहे ते पूर्णपणे देण्यासाठी तयार आहेत. आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये माझा सहभाग जो आहे तो खारीचा वाटा आहे आणि त्या पद्धतीने मी सातत्याने तो करत असतो आणि मला त्याच्यात समाधान वाटतं की बाबा समाजासाठी आपण काही देणं आहे तर ते करणं गरजेचं आहे. कारण आज आपण शिक्षण मुंबईत घेतलं आणि आज नोकरी व्यवसाय पनवेलमध्ये करत आहोत आणि पनवेलमधून आपल्याला फार चांगलं सहभाग मिळत आहे किंवा योगदान मिळत आहे. तर त्या पनवेल आणि परिसरातील जे काही वंचित आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आमची सामाजिक संस्था शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक असे कार्यक्रम राबवत असते आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊन ते त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून एक आनंद मिळतो. तो आनंद जो आहे तो फार मोठा आहे आणि त्याच्यासाठी आमची सामाजिक संस्था ही सदैव अग्रेसर राहील आणि कार्य करत राहील आणि त्यासाठी आमचे मोलाचं योगदान राहील संस्थेला. आणि ही संस्था सह्याद्रीसारखी पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारताच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया आणि संस्थेला मोठं करण्याचा प्रयत्न करूया. या वाटण्यासाठी आपल्याकडे एवढे पाहुणे सगळे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की इथे तुम्ही शिक्षक SRच्या ड्युटीसाठी बाहेर आहेत, त्यामुळे ते आज उपस्थित नाही. त्यांचं शाळा व्यवस्थापन माझ्याकडे मी आज तुमचं स्वागत करण्यासाठी. तर तुमचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे मुलांसाठी वया वाटण्याचा. आणि नुसते तुम्ही म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटत नाही तर तो त्यांच्या आनंदाचा क्षण आहे आणि त्यांना शिक्षणासाठी मिळालेला हा आत्मविश्वास आहे, प्रेरणा आहे आणि चांगला कार्यक्रम आहे आणि त्या मिळालेल्या वह्यांचा चांगला वापर आमची मुलं करतील त्याची ग्वाही मी शाळेच्या आणि मुलांच्या वतीने देते. म्हणजे आज तुम्ही वेळात वेळ काढून अतिशय बिझी शेड्यूल असणार आहे तुमचं सगळ्यांचं, त्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आमच्या शाळेसाठी वेळ काढलात आणि इथे आलात आणि मुलांना आमच्या